नागपूर जिल्ह्यातील मांढळ ग्रामपंचायत हद्दीत नळाद्वारे पुरवठा होणारे पाणी क्षारयुक्त व दूषित असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे। पाण्याची चव व वास बदलल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। पाण्याची तातडीने प्रयोगशाळेत तपासणी करून TDS, क्षार व जीवाणूंचे प्रमाण तपासावे, तसेच पाण्याची टाकी व जलवाहिन्यांची स्वच्छता करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। वारंवार तक्रारी करूनही ग्रामपंचायतीकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे। आरोग्याचा प्रश्न गंभीर होण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार कैलाश घरडे, क्राईम रिपोर्टर, नागपूर। मी वार्ड नंबर 4चा रहिवासी आहे मांढळ ग्रामपंचायतमध्ये आणि माझ्याकडे पाण्याची टँक वरती पाण्याच्या टँकमध्ये पाणी जातं। 6 महिन्याच्या नंतर मी पाण्याची टँक साफ करण्यासाठी वरती आतमध्ये जेव्हा हे केलं, पाण्याच्या टँकमध्ये जवळपास 8 ते 10 किलो क्षार हा बाहेर काढला। 6 महिन्याच्या पिरियडमध्ये जर एका 600-700 लिटरच्या टँकमध्ये 7 ते 8 किलो क्षार निघणे हे साधी गोष्ट नाही आहे। क्षाराचं प्रमाण एवढं जास्त असणे म्हणजे शरीराला पूर्ण सर्व घातक आहे। आम्ही आजूबाजूचे सर्व लोक त्या पाणी पितात आणि ते तेवढं क्षारयुक्त पाणी आम्ही जेव्हा मागे एकदा पाणी चेक केलं होतं, त्या पाण्यामध्ये 850 TDS क्षार आहे। 850 TDS म्हणजे पूर्ण शरीर खोकलं करणे आहे। म्हणून आमचं एकच म्हणणं आहे की पाण्यामध्ये एवढे क्षार असणे, त्याच्यापेक्षा फिल्टर लावून पाणी देणे हे फार गरजेचं आहे। आणि म्हणून आमची मागणी आहे की फिल्टर लावून पाणी पुरवठा करण्यात यावा, असं ग्रामपंचायतला आम्हाला आमची मागणी आहे। क्या आपकी गाड़ी कभी किसी को ब्लॉक कर देती है या एक्सीडेंट में कोई हेल्प नहीं मिलती? मिलिए सेफ्टी QR से, आपकी गाड़ी का डिजिटल गार्डियन जो हर मुश्किल में आपके साथ है। अगर कोई आपकी गाड़ी से ब्लॉक हो जाए तो वो बस QR स्कैन करेगा और आपको तुरंत मैसेज आएगा। एक्सीडेंट की सिचुएशन में कोई भी QR स्कैन करके आपके इमरजेंसी कॉन्टैक्ट्स को तुरंत कॉल कर सकता है। आज ही सेफ्टी QR लगवाइए और हर सफर को सेफ बनाइए। एक बार रजिस्टर करो, लाइफ टाइम प्रोटेक्शन पाओ।